दर्शकों, स्वागत है आप सभी के एमएक्स न्यूज में। तो चलिए आज की खास खबर पर। भंडारा में महाराष्ट्र पुलिस फोर्स रेजिंग डे वर्धापन सप्ताह बड़े उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर आम जनता के लिए पुलिस विभाग की ओर से विभिन्न जनजागरण और सेवा से जुड़े स्टॉल लगाए गए। रेजिंग डे के वर्धापन सप्ताह के दौरान करीब 5000 लोगों ने उन स्टॉल का अवलोकन किया और पुलिस की कार्यप्रणाली और सुरक्षा उपाय और जनहित सेवाओं की जानकारी प्राप्त की। दूसरा, जब जल्दी जल्दी हड़बड़ा रहे हो ना, ये अरे उधर मीटिंग है, उधर जाना है, सर ने बुलाया है, 4 की जगह 5 हो गई, 5 की जगह 6 हो गई, ये सर डांटेंगे या फिर बॉस डांटेगा हमारा, मैडम डांटेंगी, तो देखना है सांस कैसे ऊपर नीचे हो रही है, उसको संतुलन में लाना है। तीसरी बात, जब वापस घर जाओ अब, तो आपके दिल के जो भी करीब है, आपकी वाइफ है, आपके फादर है, आपके मदर है, आपके दोस्त है, आपके बच्चे हैं, उनसे 10 मिनट बताना है कि आज दिन भर में ये हुआ। चौथा है और इम्पोर्टेंट बात, श्वास के बारे में अंजलि ने बताई है कि कितना इम्पोर्टेंट पार्ट प्ले करता है। तो सिर्फ ये 4 चीज़ें करनी है आपको। मैं बता रही हूँ, जो आप सोच रहे हैं कि हमें प्रॉब्लम थी या परेशानी थी, जो फिजिकल भी थी, वो भी खत्म हो जाएगी। तो ये प्रिवेंटिव मेडिसिन जो मैं बता रही हूँ या जो अंजलि ने अपनी बुक में बताया, जो अभी तक बताया, जितना इम्पॉर्टंट जे तुम्ही आहे, तुमचं अस्तित्व आहे, हे कशावरून ठरवलं जातं? तर फक्त असं चेक केलं जातं की या व्यक्तीचा श्वास सुरू आहे का, बरोबर ना? किंवा श्वास फास्ट झाला तर आपल्याला किती भीती वाटते. तर हे पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये श्वासावर पूर्ण माहिती दिलेली आहे. शिवा जो आहे, शिवशक्ती जी आहे, शंकर महादेव जे आहेत, त्यांनी पार्वतीला दिलेलं ज्ञान, स्वरविज्ञान या पुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित मांडलेलं आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शक, मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवावी, इवन आपलं आरोग्य कसं वाढवावं, खाना जे आपण खातो, डायजेस्टिव्ह सिस्टीमला कसं हेल्दी ठेवावं, आपल्या शरीरातल्या 2 नाड्या आहेत महत्त्वाच्या, एक इडा आणि पिंगला, म्हणजे चंद्रस्वर, सूर्यस्वर, सुषुम्ना, दोन्ही नाड्यांना मिळवणारे. तर ह्या नाड्यांचं महत्त्व, कुठल्या नाडीमध्ये तुम्ही पाणी प्यावं, कुठल्या नाडीमध्ये तुम्ही जेवण करावं, हे सगळं अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि या पुस्तकासाठी मी आपल्या सगळ्यांना जे गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्ही वाचून रिव्ह्यू नक्की मला करा. काही चेंजेस असतील तर नक्की सांगा. थँक्यू. प्रोग्रामचं या ठिकाणी उद्घाटन झालं आणि सकाळपासून म्हणजे साधारणतः 10 वाजेपासून जो हा प्रोग्राम सुरू आहे, कंटिन्युअसली शाळेचे जे आहेत विविध विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि या जे आहे विविध ब्रांचेसचं जे प्रदर्शन लावलेलं आहे त्याचा जे आहे पाहणी करत आहे, त्याचा आनंद घेत आहेत. आणि ह्या कालच जो आहे आपले प्रदर्शनी सुरू आहे. सगळ्यांनी प्रदर्शनी 6 वाजतापर्यंत सुरू राहणार आहे आणि डॉग स्क्वॉड वाले सुद्धा आपली वाट बघत आहेत की कशा बॉम्ब पथक कसा कार्य करतो, डॉग स्क्वॉड कसा कार्य करतो, या विषयावर सगळे स्टॉल्स पुन्हा सुरू करावं. 6 वाजतापर्यंत आपला स्टॉल सुरू राहणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी वेपन्स कसं कार्य करते, पोलीस डिपार्टमेंट कसं कार्य करते, यावर सगळ्यांनी प्रकाश टाकावं आणि जानकारी हासिल करावी विनंती. धन्यवाद. मी रोशन हुकरे येतोय. बंदूक तिकडे अगोदर पाहून घे, मग चालतं संपून. बंदूक आहे बघ, हा इथं तिथं पण आहे.